नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. गावाकडचे नेचर चॅनलमध्ये आपण बनवणार आहोत निलगिरीची पावडर, निलगिरीच्या पानांची पावडर. तर हे निलगिरीचे पानं आहेत. आमच्या सोसायटीमध्ये झाड आहे, ते पावसाने असं वाकलं होतं, तर म्हटलं मग आपण याची पावडर बनवू. तर मी पानं तोडून घेत आहे. वारं भरपूर चालू होतं, तर पानं तोडून घेतलेले आहे. आता ते फांदीचे पानं तोडत आहे, एक एक पान असं तोडत आहे. पाने तोडून घेतलेले आहे एक असे. आता आपण त्याचे देठ काढणार आहे. तर मी आता देठ काढत आहे. देठ काढून झालेले आहेत पानांचे, निलगिरीच्या पानांचे देठ काढून झालेले आहे. तर आपली आयुर्वेदिक पावडर बनणार आहे. आणि आयुर्वेदिक पावडरचा उपयोग आपण सुगंधी वस्तू बनवण्यासाठी करणार आहोत. जसं अगरबत्ती असेल, धूप असेल किंवा होमसाठी पण त्याचा उपयोग करतात. आता आपण हे पानं मी धुवून घेणार आहे. पानं धुवून घेतलेले आहे, निथळायला ठेवलेले आहेत. दोन तीन असे तुकडे करून सावलीत सुकवायला ठेवलेले आहेत. आता सुकवून चांगले पाणी निथळून घेऊन स्वच्छ करून सुकवायला ठेवलेले आहेत आणि सावलीतच ठेवलेले आहे. तर आपला पाला सुकत आहे. सुकून झाल्यावरती अजून बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आपल्याला, कारण मिक्सरमधून ते काढताना आपल्याला त्रास देणार आहे. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आता, त्याच्यामुळे ते ओलसर राहण्याची शक्यता असते. आता सुकून झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घेत आहोत. एकदा ते काही निघत नाही, परत दुसऱ्यांदा वाटून घेत आहोत. आणि निलगिरीच्या पावडरला असं, निलगिरीच्या झाडालाच असं एक प्रकारचा वास असतो, फास्ट असा वास असतो. तर ते नाक वगैरे चोंदलं असेल, म्हणजे बसलं हे असं सर्दीने, श्वासाला त्रास होत असेल, तर याचा वास आपण घेऊ शकतो. कापडाच्या याच्यामध्ये टाकून पावडर गोल गुंडाळून आपण थोडासा त्या पावडरचा वास घेऊ शकतो. त्याने नाक आपलं मोकळं होईल. तर असा अजून भरपूर आयुर्वेदामध्ये याचा उपयोग होतो. आणि घरगुती वापरासाठी पण उपयोग होतो. आंघोळीच्या पाण्यात पण टाकलं जातं. तर आपली पावडर तयार आहे. आता तुम्ही अजून बारीक बनवू शकता. मला एवढीच पाहिजे होती, कारण मला ती धूप वगैरे त्याच्यामध्ये टाकायची आहे, त्याच्यामुळं मग मी काय जास्त बारीक केली नाही. तर तुम्ही अजून बारीक पावडर बनवू शकता. तर तुम्हाला निलगिरीची पावडर कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. आणि तुम्हीही अशीच निलगिरीची पावडर बनवा आणि त्याचा उपयोग आपल्या घरामध्ये करून घ्या. आपली निलगिरीची पावडर तयार आहे. धन्यवाद, थँक्यू, बाय बाय.